नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेतच ना? तर इथं मी वांगा भाजला होतो, वांग्याचं भरीत करतो म्हणून. कारण आमच्या घरी असं आहे, वांग्याची भाजी खात नाही, वांगाचं भरीत करतो तर खाईन, नाही तर नाही खात. तर तुमच्या घरी पण असे कलाकार आहेत का? तर नक्कीच सांगा कमेंट करून. कारण आमच्या इथं आहेच. रुद्रच्या बाप्पाला वांग्याची भाजी नाही आवडत, पण वांग्याचं भरीत मस्त खातील. तिथं मस्तपैकी मी वांगा भाजलेलं होतं, तर वांगा मस्त शिजून गेला होता, चिलचा झाला होता, तर मस्तपैकी चाकून बारीक बारीक केलं आणि वांग्याचं भरीत करायला तयार केलं होतं. आता बघा रुद्रची इथं मस्ती चाललेली होती. त्याला मुलं नको खाऊस नको खाऊस, माचीसची काडी खात होता तो. त्याच्या पप्पानं हिसकलं त्याच्या हातानं, तर तो पाय नाही देत आहे म्हणून डोकं आपटत आहे. आता डोकं आपटत होता, त्याच्या पप्पा म्हणे धर, तूच धर. तर तो म्हणे नाही. त्याला चिडवत होते. तो राहून जाऊन भीतीला डोकं आपटत होता. तसा कलाकार आहे आमच्या घरी. तुम्ही सांगा तुमच्या घरी असा कलाकार आहेत का कोणीतरी? कमेंट करून नक्कीच सांगा. तर इथं मस्तपैकी भरतासाठी मी वांगे 2 भाजलं होतं, तर मस्त चांगले निघाले. मला वाटले वरवरच चांगले आहेत का अंदरून किडा निघते का म्हणलो, पण चांगलाच निघला होता. ते शेप काढले होते आणि याच्या पप्पानं ते याला दिलं होतं शेप. तर ह्याचा शेप पडला होता, तो बघा किती छान आपल्या कपड्याला पुसून खायला बसला. आता खायला तसा बसला जसा याला कोणी याला काही भेटला का नाही, असं सारखं पुरा तोंडात गुपून टाकलं. आता याच्या पप्पाने याच्या तोंडातून काढलं, तर काढलं म्हणून तो आता अजून डोकं आपटायला जात होता पहा. आता काढलं त्याच्यासाठी एवढाही गुपटून कसं खाशील बा, म्हणून त्याला थोडंसं तोडून देत होता. तर मग बराबर खाल्लं. त्याला समजला की नाही मला देत आहे म्हणून. असा कलाकार आहे हा. याचा पायी मस्त डोका खराब होते ना माझा. आता असं फेकलं ना. आता आम्ही गेलो होतो गणपतीची आरती करायला, तर तुमची घरी आरती वगैरे झाली का नाही तर नक्कीच कमेंट करून